श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र हा दत्त संप्रदायातील अत्यंत पवित्र आणि चमत्कारिक ग्रंथ मानला जातो. या ग्रंथातील प्रत्येक अध्यायाचे एक विशिष्ट महत्त्व आहे आणि फलश्रुती आहे. त्यातल्या त्यात 14वा अध्याय हा भक्तांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि संकट निवारण मानला जातो. जेव्हा मनुष्य अत्यंत कठीण परिस्थितीत असतो, चारही बाजूने संकटांनी वेढलेला असतो, आता पुढे काय करावं त्याला सुचत नाही, तेव्हा या अध्यायाचे वाचन केल्याने आपल्या सर्व समस्या दूर होतात आणि आपल्याला दत्त महाराज मार्ग दाखवतात. या अध्यायाचे महत्त्व, त्यामागील कथा, वाचनाचे फळ, नियम, अटी आणि वाचन कसे करावे, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली जाईल. तो व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण ऐका. आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच डेली ब्लॉग, मोटिवेशन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त टाईप करा. दत्त महाराज तुमच्या सर्व समस्या दूर करतील. या अध्यायात श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराज यांच्या अगाध लीलेचे वर्णन केले आहे. श्री गुरूंचे परमभक्त सायदेव हे क्रूर आणि अन्यायी यवन राजाच्या दरबारात कामाला होते. तो राजा अत्यंत लहरी आणि ब्राह्मणद्वेषी होता. त्याने यापूर्वी अनेक ब्राह्मणांना क्षुल्लक कारणावरून मृत्यूदंड दिला. कुठलंही कारण नसताना छोटे छोटे कारणावरून त्यांना मृत्यूदंड दिला. एकदा त्या राजाने सायदेवाला आपल्या दरबारात बोलवले. सायदेवाला कळून चुकले की आता आपला मृत्यू अटळ आहे. घाबरलेल्या सायदेवाने थेट श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराजांचे पाय धरले आणि आपले प्राण वाचवण्याची प्रार्थना त्यांनी केली. श्री गुरूंनी त्यांना अभयदान दिले आणि सांगितलं, तू निर्धास्तपणे राजाकडे जा. तो तुझे काहीही वाकडं करू शकणार नाही, उलट तो तुझा आदर सत्कारच करेन. जेव्हा सायदेव राजाच्या दरबारात गेले तेव्हा श्री गुरूंच्या कृपेने राजाचे मन पूर्णपणे बदललेले होते. जो राजा ब्राह्मणाचा द्वेष करायचा तो सायदेव समोर येताच सिंहासनावरून उठले. त्यांनी त्यांचा आदर सत्कार केला, मौल्यवान वस्त्रे दिली आणि मान सन्मान केला. सन्मानाने त्यांना निरोप दिला. या कथेवरून हे सिद्ध होते की जेव्हा प्रत्यक्ष काळ समोर उभा असेल तरीही श्री गुरूंच्या स्मरणाने आणि कृपेने तो संकट टाळू शकतो, आपलं संकट दूर होऊ शकतं. हा अध्याय प्रामुख्याने संकट निवारण सूक्त म्हणून ओळखला जातो. याचे नियमित किंवा विशिष्ट पद्धतीने वाचन केल्यास त्याचे फळ आपल्याला नक्की मिळते. आपण जर नित्य नियमाने वाचन केलं तर घोर संकटातून आपली सुटका होते. जसं की कोर्ट कचोरीचे काम असेल, ते अचानक आलेली मोठी संकट किंवा आपल्याला मनातून भीती वाटत असेल तर ती दूर होते. जर कोणी विनाकारण त्रास देत असेल, नोकरी व्यवसायात शत्रू किंवा स्पर्धक अडथळे आणतात, तर शत्रू शांत होतो आणि त्याचे मनपरिवर्तन होते. ज्या लोकांना भीती वाटते, मानसिक ताण असतो, त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि मनातील भीती दूर होते. जुन्या काळात राजांची कृपा मिळवण्यासाठी हा अध्याय वाचला जायचा. आजच्या काळात सरकारी कामाधंद्यातील जे अडथळे आहेत ते अडथळे दूर होण्यासाठी, नोकरीत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध सुधारण्यासाठी आणि चांगली प्रगती होण्यासाठी हा अध्याय अत्यंत प्रभावी मानला जातो. अपघाताची भीती वाटत असेल तर ती भीती दूर होते. आरोग्याचे मोठे जर संकट असेल, आरोग्य चांगलं नसेल तर आरोग्य चांगलं राहण्यासाठी आरोग्याचे मोठे संकट असल्यास हा अध्याय कवच म्हणून काम करते. वाचनापूर्वी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. मनात कोणतेही वाईट विचार नसावेत. वाचनासाठी घरातील देवघरासमोर किंवा शांत ठिकाणी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून लोकरीच्या किंवा कुशाच्या आसनावर बसून ग्रंथ कधीही जमिनीवर ठेवून वाचू नये. तो पाटावर किंवा व्यासपीठावर ठेवावा. वाचनाच्या काळात जर तुम्ही संकल्पाचे वाचन करत असाल तर पूर्णपणे शाकाहारी अन्न घ्यावे. तसेच लसूण, कांदा वर्ज्य करावा. तसेच ब्रह्मचर्याचे पालन करावे. वाचनाच्या दिवसात दारू, तंबाखू, सिगरेट किंवा कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून पूर्णपणे दूर राहावे.
घरामध्ये सूतक म्हणजे कोणाचा मृत्यू झाला असेल किंवा बाळ जन्माला आलं असेल तर वाचन करू नये. तसेच स्त्रियांनी मासिक पाळीमध्ये या दरम्यान वाचन करू नये आणि त्यानंतर 5व्या दिवशी शुद्ध स्नान झाल्यावरच वाचावे. जर तुम्हाला नियमित नोकरीत यश हवे असेल किंवा घरातील वातावरण शांत राहावे असं वाटत असेल तर रोज सकाळी पूजा आटोपल्यानंतर 14व्या अध्यायाचे वाचन एकदा करावे. संकल्पयुक्त विशेष म्हणजे जेव्हा एखादे खूप मोठे संकट आलं असेल तेव्हा 11, 21 किंवा 108 दिवसाचा संकल्प करून वाचन केले जाते. हातात थोडे पाणी आणि अक्षदा घेऊन दत्त महाराजांचे स्मरण करावे. माझे हे संकट आहे, त्या संकटाचे नाव घ्यावे, दूर व्हावे म्हणून मी आजपासून 11 किंवा 21 दिवस रोज 14व्या अध्यायाचे पठण करणार आहे असा संकल्प सोडून पाणी जमिनीवर सोडावे. देवघरात दिवा लावावा. श्री गुरु नृसिंह सरस्वती किंवा दत्त महाराजांच्या प्रतिमेला हळद कुंकू अक्षदा आणि फुलं अर्पण करावी. अगरबत्ती धूप अगरबत्ती लावावी. ग्रंथाला नमस्कार करून 14व्या अध्यायाचे वाचन अतिशय स्पष्ट उच्चारात आणि सावकाश करावे. वाचन करताना घाई करू नये. अध्याय वाचून झाल्यावर दत्त महाराजांची आरती करावी. त्यांना दूध किंवा साखरेचा नैवेद्य दाखवावा. आपल्या चुकीबद्दल क्षमा मागावी. गुरुचरित्रातील हा 14वा अध्याय प्रत्यक्ष सिद्ध मंत्रासारखा काम करतो. जर संकट अत्यंत गंभीर असेल तर सलग 3 दिवस 7 दिवस रोज 11 वेळा या अध्यायाचे पठण केल्यास चमत्कारिक अनुभव तुम्हाला नक्कीच येईल. तुमचं दुःख, संकट, दारिद्र्य दत्त महाराज नक्कीच दूर करतील. तर अशा प्रकारे गुरुचरित्राचे 14व्या अध्यायाचे पठण केल्यास आपल्या सर्व समस्या दूर होतात. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि अशाच माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज टाईप करा. तुमच्या सर्व समस्या, दुःख, दारिद्र्य दत्त महाराज नक्कीच दूर करतील. भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.